प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा। असेल बेलापूरला सर्वप्रथम घटना घडली, त्याच्यानंतर उरणमध्ये घटना घडली। ह्या दोन्ही घटनांचा महाविकास आघाडीने या पनवेलमध्ये निषेध नोंदवलेला आहे। कलकत्त्याची घटना घडते आपण पाहिलं असेल बदलापूरमध्ये घटना घडली आणि लगातार या आठवडाभर या मालिका चालू आहेत। लहान मुली असतील, शाळेतल्या महिला असतील, चिमुकल्या असतील, वारंवार यांच्यावर अत्याचार होत असताना ज्या बदलापूरमध्ये घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण हा कार्यक्रम घेत होते। माझा आमदारांना पुन्हा एक सवाल आहे का आपण ह्या पनवेलमध्ये या सरकारच्या विरोधात कुठलं आंदोलन केलं असेल तर दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। कारण इथे आपण पाहिलं असेल नैनाचा विषय असेल, शेतकरी नैनाच्या विरोधात आणि आमदार त्यांना पाठिंबा देतात। मालमत्ता कर हा सर्वसामान्यांना भेडसावणारा प्रश्न आहे आणि त्या मालमत्ता कराच्या रहिवाशांवर गुन्हे दाखल करा हे वक्तव्य सुद्धा या आमदारांचं आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या आमदारांनीच आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे का नेमका त्यांचा अजेंडा काय, का फक्त सत्ता हा एकमेव अजेंडा आहे की लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर घ्यायचा, हा माझा त्यांना सवाल आहे। आमचं शिष्टमंडळ माननीय पोलीस उपायुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील किंवा त्या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील, त्यांना आमचे त्या शहरातील सगळे पदाधिकारी यांना पत्राद्वारे त्यांना विनंती करणार आहेत का आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे काय अत्याचार झाले असतील त्यांची आम्हाला तत्काळ माहिती द्यावा। त्याच्याही पलीकडे किंवा ज्या शाळा कॉलेजामध्ये ड्रग्स खुलेआम सर्रास विक्री होते, टपऱ्यांवर गुटख्याची विक्री होते, याची देखील आम्ही सर्रास त्याचा निषेध नोंदवणार आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या पनवेलला एक चांगलं पनवेल बनवण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी त्या पोलीस स्टेशनला जाऊन माहिती घेऊन त्याच्यावर पुढची कारवाई करतील। पत्रकार सहकार्यांना जास्ती माहिती आहे, कारण मला वाटतं मी बोलण्यापेक्षा त्याचा विपर्यास होईल। कारण अशी जनतेमध्ये चर्चा आहे का एका टपरीवाल्याकडून किमान 3,500 ते 4,000 रुपये गुटखा टपरीची विक्री खुलेआम होते अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे। मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये सर्रास ड्रग्स तिथे विक्री होते। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला आळा घालण्यासाठी लवकरच महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने उपायुक्त साहेबांना भेट घेऊन याची निवेदनं दिली।